नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. उन्हाळा म्हटला की आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो. म्हणूनच आज मी बनवणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे थंडगार आणि अतिशय असे क्रीमी मँगो कस्टर्ड विथ फ्रुट्स. नेहमीप्रमाणेच आजची रेसिपी अगदी अचूक प्रमाणासही तिथे मी शेअर करत आहे, जी चवीला तर भन्नाट आहेच, शिवाय ह्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर थंडगार असे मँगो कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गाईचे दूध घेतले आहे. गाईच्या दुधाचा इथे वापर मी केला आहे. तुम्ही फुल फॅट क्रीम दुधाचाही वापर करू शकता. आता 4 चमचे होममेड मी कस्टर्ड पावडर इथे वापरत आहे. जर घरगुती कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी मार्केटमध्ये कस्टर्ड पावडर सहज मिळते, ती इथे वापरू शकता. आता 4 चमचे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यावर विक्सच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घेऊया. कस्टर्डचे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे. आता ते आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच इथे मी 2 आंब्याचा गर त्यामध्ये साखर घालून व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. तोही आपण बाजूला ठेवूया आणि कस्टर्ड बनवायला सुरुवात करूया. इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 आंब्याचा गर घालूया. आंब्याचा गर तयार करून घेत असताना त्यामध्ये अर्धी वाटी दूधही घातले आहे आणि अर्धी वाटी साखरही मी घातली होती. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता फक्त 2 ते 3 मिनिटे आपण व्यवस्थितपणे थोडासा घट्टसर होईस्तोवर हा गर गॅसची फ्लेम मंद करून व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. 2 मिनिटांनंतर थोडासा पल्प शिजल्यावर आता लगेचच आपण जे कस्टर्ड पावडरचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये थोडे थोडे करून घालूया आणि एका हाताने व्यवस्थितपणे ढवळत राहूया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे सतत ढवळून अगदी एकसारखे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडरचे मिश्रण घालत असताना थोडे थोडे करून आपण मँगो पल्पमध्ये घालणार आहोत, म्हणजे अगदी क्रीमी टेक्स्चर हे जे आपण कस्टर्डचे तयार करू त्याला येईल. आता अशा प्रकारे मिश्रण थोडे थोडे करून आपण मँगो पल्पमध्ये घातल्यावर पाहू शकता परफेक्ट असे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता गॅसची फ्लेम मंद करून थोडे सतत ढवळून हे कस्टर्ड आपण व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. अगदी परफेक्ट असे वरती चकाकी आली पाहिजे इतपत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आहे. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत ढवळत राहायचे आहे. अजिबात तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता परफेक्ट असे आपण कस्टर्ड मँगोचे तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे मिश्रणाला थोडीशी चकाकी आली पाहिजे आणि अजिबात इथे मिश्रणात गुठळ्या झाल्या नाही आहेत. सतत ढवळून अशा प्रकारे एकजीव करत राहायचे आहे आणि मिश्रणाला अगदी क्रीमी टेक्स्चर असे आले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण थोडेसे घट्टसर तयार करून घेतल्यावर स्वादासाठी इथे मी चिमूटभर वेलची पूड घालत आहे. जर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करू शकता. आता पुन्हा आपण फक्त 1 ते 1.5 मिनिटे हे मिश्रण व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे क्रीमी टेक्स्चर मँगो पुडिंगला म्हणजेच मँगो कस्टर्डला आले आहे. आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडेसे कोमट करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. सर्व मिश्रण आपण जे मँगो कस्टर्डचे तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये काढून घेऊया आणि फॅन खाली व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर नंतर आपण त्यामध्ये फ्रूट घालून थंडगार असे हे जे मँगो पुडिंग आपण तयार करून घेतले आहे. आता हे मँगो कस्टर्ड आपण फ्रूट बरोबर सर्व करणार आहोत. त्यासाठी इथे बाउल घेतला आहे. आता बाउलमध्ये प्रथम आपण एक अशा प्रकारे ऍपल आणि इथे केळी घेतली आहे. दोन्ही बारीक चिरून मी घेतले आहेत. तुम्ही कोणतेही फ्रुट्स इथे घेऊ शकता. आता एक लेयर आपण अशा प्रकारे फ्रुट्सचा घालून घेतल्यावर व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आपण मँगो कस्टर्ड तयार करून घेतले आहे आणि थोडेसे थंड करून घेतले आहे ते आपण त्याचा लेयर अशा प्रकारे त्या फ्रुट्सवर घालून घेऊया. अशा प्रकारे
फ्रूटचा एक लेअर, त्याचबरोबर कस्टर्ड जे आपण मँगोची तयार करून घेतली आहे, असे 2-3 लेअर तयार करून घ्यायचे आहे. आणि सर्वात वरती अशा प्रकारे कस्टर्ड व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेतल्यावर थोडेसे राहिलेले जे फ्रुट्स आहेत तेही वरून स्प्रेड करून घ्यायचे आहेत. आणि मधोमध अशा प्रकारे चेरी ठेवून द्यायची आहे. पाहू शकता किती आकर्षक असे मँगो कस्टर्ड विथ फ्रूट सलाड हे तयार झाले आहे. आता हे आपण साधारणतः 1 ते 2 तास फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे थंडगार करून घेणार आहोत. त्यानंतर थंडगार असे आपण हे जे मँगो कस्टर्ड तयार करून घेतले आहे ते सर्व करणार आहोत. अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे साधे सोपे सुटसुटीत असे मँगो फ्रूट कस्टर्ड तयार झाले आहे. बघता क्षणी खावीसे वाटणारे. तुम्ही अशाच प्रकारे सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे तेव्हा मँगो कस्टर्ड विथ फ्रूट सलाड बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईड करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.